तर आम्ही चाललेलो आमच्या मावशीच्या लग्नाला आणि इकडे मी गाडीतच नेल्स लावत होते. त्यामुळे प्रिशा वॉज कंप्लेनिंग की दीदीनी बघा मला पर्स दिले, ओढणी दिली आहे, सगळं मोबाईल दिलं आहे, सगळं मीच पकडते आहे. आणि मी श्लोककडे पण माझे नेल्स दिलेले पकडायला. सो माझ्या बहीण भावांना कामाला लावून मी मस्तपैकी चिल मोडमध्ये नेल्स लावत होते. तर तिथे पोचल्यावर मी हा वॉटरमेलन ज्यूस पिला आणि त्यानंतर आम्ही मावशीला भेटायला गेलो वरती आणि मग परत खाली येऊन आम्ही स्टार्टर्स खाल्ले. आणि अजून एक ड्रिंक होतं एक ब्ल्यू कलरचं, ते पण मी ट्राय केलं पण मला ते नाही आवडलं एवढं. त्यानंतर परत स्टार्टर्स, बिकॉज तिकडे कोणीच नव्हतं, आम्हीच सगळेजण होते म्हणून आमचीच मज्जा चालू होती. त्यानंतर आम्ही स्टेजवर गेलो बिकॉज लग्न लागणार होतं, पर त्याचा व्हिडिओ आम्ही काही काढलाच नाही आहे अजिबात. त्यानंतर अचानक वारा सुटला, पाऊस थोडासा आला, बट आम्ही अजिबात थांबलो नाही, आम्ही वरती आलो फोटोज काढण्यासाठी. तर इथे आम्ही सगळे कझिन्स आमच्या मामांसोबत आलेलो वरती फोटोज काढायला मस्त. तर असे काही आम्ही फोटोज काढलेत. त्यानंतर परत मी आणि निहारिकाने आईस्क्रीम पण खाल्लं आणि हा मग मी व्हिडिओ काढला. मला खूप आवडला हा व्हिडिओ, माझ्या फोटोजपेक्षा पण मला हा व्हिडिओ जास्त आवडला बिकॉज हे किती सुंदर दिसत होतं. मेहंदी, रिंग्स, नेल्स आणि बांगड्या. नेल्स फेक आहेत बट छान दिसत आहेत. आणि अजून मी माझे थोडेसे असे व्हिडिओज काढले रील्ससाठी, बट एक गोंधळ झालेला तो असू दे. आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर असं एवढं मस्त वातावरण होतं ना, खूप मस्त, बिकॉज पाऊस पडून गेलेला, सगळीकडे एकदम थंड थंड होतं. आणि आता आमच्या गाडीत सगळे होते चिटुकले पिटुकले, बघू शकतात किती मस्त डान्स चालू आहे इथे. गेस करा गाणं कुठलं आहे. ॲब्सोल्युटली नो आयडिया, बट मे बी आम्ही श्रीवर्धनच्या इथून गेलेलो. पर तुम्ही बघा किती सुंदर वाटतं आहे, म्हणजे अशी डोंगर, झाडी आणि एकदम क्लिअर आभाळ, एकदम कोकण वाईब्स, एकदम असं शांत वाटत होतं. असं वाटत होतं तिथे जरा वेळ थांबावं नंतर घरी जावं. बट घरी गेल्यावर आम्हाला एक गोष्ट कळली, ते म्हणजे तर ही कलेक्ट केलेली माती आहे, बिकॉज खिडक्या उघड्या राहिलेल्या, त्यामुळे थोडीशी माती पाणी आलेलं घरी. त्यानंतर आम्ही कझिन्सवरती आलो पत्ते खेळायला. मध्ये मध्ये लाईट पण जात होती, मध्ये मध्ये येत होती, तरी आम्ही खेळत होतो. आणि मग आम्ही आईस्क्रीम खाऊन झोपलो. तर अशी काही मजा केली मी मामाच्या गावाला आणि मला खूप मजा आली.